ओके, तर आपण आज रिग्रेशनचं सेकंड प्रॅक्टिकल बघतो आहे. सेकंड प्रॅक्टिकल करण्यासाठी रिग्रेशनचं राहणार आहे ते प्रॅक्टिकल. ते करण्यासाठी आपल्याला एक फोल्डर करायचं आहे. इथे मी फोल्डर क्रिएट केलेलं आहे P2 नावाचं. ठीक आहे. P2 नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला डेटा सेट टाकायचा आहे. डेटा सेट कुठून? तर तुम्ही तो सिलॅबसमधून डाउनलोड करणार. सिलॅबसमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती तुम्हाला कॅगलला डायव्हर्ट करेल आणि तिथून तुम्ही तो टेम्परेचर नावाचा हा जो डेटा सेट आहे तो तुम्ही डाउनलोड करणार. ठीक आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲनाकोंडा ओपन करायचं आहे. नंतर तिथे ज्युपिटर नोटबुकला लॉन्च करायचं आहे. ज्युपिटर नोटबुक लॉन्च केल्यावरती तुम्ही तिथे जाणार डेस्कटॉपला आणि डेस्कटॉपला तुमचं एक फोल्डर आहे जे तुम्ही क्रिएट केलं आहे आता सध्या, ते P2 नावाचं, आणि तिथे जाऊन तुमचा एक डेटा सेटची फाईल तुम्हाला इथे दिसेल. आता ही रिग्रेशनची कोडिंगवाली फाईल मी करून ठेवली आहे, पण तुमची नाही दिसणार. तर तुम्ही इथे न्यूवर जाणार, इथे Python 3 या कर्नरवर जाणार आणि इथे तुम्ही कोडिंग करणार. ओके, तर आता ही आपली फाईल आपण ओपन करूया कोडिंगची. ठीक आहे. तर या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला 3 टास्क करायचे आहेत. पहिले तर आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे टेम्परेचर मंथ वाईज. देन नंतर आपल्याला मीन स्क्वेअर एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर आणि आर स्क्वेअर काढायचं आहे. नंतर एक बेसिक सिम्पल रिग्रेशन मॉडेल व्हिज्युअलाइज करायचं आहे. सो स्टार्टिंग फ्रॉम द लायब्ररीज, आपण लायब्ररीज इम्पोर्ट करणार आहेत. आपल्याला या 4 लायब्ररीज लागणार आहेत: पांडाज, मॅटप्लॉट, सीबॉर्न अँड नमपाय. या लायब्ररी तुम्ही इम्पोर्ट करणार आहेत. पांडाज लायब्ररी या प्रॅक्टिकलमध्ये डेटासेट लोड करण्यासाठी होते आहे. मॅटप्लॉट अँड सीबॉर्न लायब्ररी हे प्लॉट करण्यासाठी होत आहे ग्राफ, आणि नमपाय ही मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी होत आहे. सो स्टार्टिंगला तुम्ही काय करता इथे की डेटासेट लोड करताय. डेटासेट लोड करण्याची कमांड आहे df = pd.read_csv, आणि जो डेटासेटचं नाव आहे तुमचं, इथे आपल्या डेटासेटचं नाव आहे temperature.csv, आणि तुम्ही त्याला कॉल करताय. ठीक आहे. मग इथे काय होईल, तुम्हाला DFनी तो डेटासेट डिस्प्ले होईल. इथे फक्त डेटासेट लोड झाला आहे आणि रीड झाला आहे, पण इथे तुमचा डेटासेट डिस्प्ले होईल. ठीक आहे. त्या डेटासेटमध्ये काय आहे की तुमचं टेम्परेचर दिलेलं आहे ओव्हरऑल इयर्सचं. तर इथे 1901 टू 2017 पर्यंतचा डेटा आहे. त्याच्यात मंथ वाईजसुद्धा टेम्परेचर आहे, ॲन्युअल पण आहे, 2 मंथचं कॉम्बिनेशन करून सुद्धा टेम्परेचर दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी टेम्परेचर हे वाढत जाते की कमी होत आहे, कोणत्या मंथला कोणतं टेम्परेचर आहे, कुठल्या इयरला काय टेम्परेचर आहे, असा हा तुमचा डेटा सेट आहे सेकंड प्रॅक्टिकलचा. ठीक आहे. देन या कमांडनी तुमचं काय डेटा सेटमधल्या पहिल्या 5 रोज डिस्प्ले होतात df.headनी. जर तुम्हाला df.tailनी जर सांगितलं करायला, तर त्याने काय होईल की तुमच्या शेवटच्या 5 रोज डेटा सेटमधल्या त्या डिस्प्ले होतील. ठीक आहे. आता आपलं पहिलं टास्क आहे की मंथ वाईज आपल्याला टेम्परेचर डिस्प्ले करायचं आहे. ठीक आहे. सो इथे मी एक व्हेरिएबल घेतलेला आहे x = इयर, आणि इथे y = ॲन्युअल. हे जे वर्ड्स आहेत दिसत आहेत तुम्हाला, इयर अँड ॲन्युअल, हे डेटा सेटमधले नावं आहेत. जसे दिलेले आहेत तसेच तुम्हाला घ्यायचे. जर इथे इयर जर कॅपिटल असेल तर तुम्ही कॅपिटल घेणार, जर स्मॉल असेल तर स्मॉल घेणार. ॲन्युअल पण सेम. आता मी इथे ॲन्युअल घेतलेला आहे. इन्स्टेड ऑफ ॲन्युअल तुम्ही इथे मंथ्स घेऊ शकतात, कारण की मंथ वाईज जर तुम्हाला डेटा दाखवायचा असेल, टेम्परेचर दाखवायचं असेल, तर तुम्ही इथे मंथ घेणार. ठीक आहे. तर इथे मी सध्या ॲन्युअल घेतलेला आहे, पण मंथसुद्धा घेतला तरी त्याचा आउटपुट सेमच येणार. सो x इज द इनपुट डेटा अँड y इज द आउटपुट डेटा. नंतर तुम्हाला त्याला प्लॉट करून दाखवायचं आहे. ठीक आहे ना, एक ग्राफ प्लॉट करायचा आहे तुम्हाला. तर मी इथे स्कॅटर प्लॉट करणार आहे. तर ठीक आहे, स्कॅटर प्लॉटसाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक एक्सला लेबल द्यावं लागेल. एक्सला लेबल म्हणजे एक्सवरती कोणता डेटा आहे, तर एक्सवरती तुम्ही कोणता डेटा घेता आहे, दॅट इज द ॲन्युअलवाला डेटा, जो हा आहे. आणि नंतर वायवरती कोणता डेटा घेता आहे, इयरचा डेटा. ठीक आहे. आणि वाय लेबलला तुम्ही काही पण नाव देऊ शकतात. इथे तुम्ही सरळ हे पण नाव देऊ शकतात जे मी घेतलेलं आहे, इयर आणि ॲन्युअल. पण आपण इथे घेतोय एक्स लेबलला ॲन्युअल, आणि वाय लेबलला घेतोय की मंथ ॲव्हरेज टेम्परेचर. ठीक आहे ना. सो नंतर आपल्याला काय करायचं आहे, प्लॉट करायचं आहे स्कॅटर एक्स आणि वाय. जर मी आणि याला टेम्परेचर म्हणजे स्कॅटर प्लॉट होणार तुमचा, आणि कोणत्या एंटिटीजचा, एक्स आणि वायच्या. आणि plot.टायटलने काय होतं आहे की इथे टायटल मिळालं आहे तुमच्या प्लॉटला, दॅट इज टेम्परेचर प्लॉट ऑफ इंडिया. नंतर फिगर साईजनी काय होणार आहे, जर मी याला हाईट केलं तर
आता या सर्व गोष्टींमुळे ह्याचा आउटपुट हे असं डिस्प्ले झालं आहे आणि मी जर असं आउटपुट डिस्प्ले केलं तर काय होणार, त्याची साईज छोटी होणार. एक सेकंड मला रीरन करू द्या. त्यांनी पास्ट याचा घेतला होता रेफरन्स सेलचा. ठीक आहे. हां, तर रीरन केल्यामुळे काय झालं आहे की याची साईज, फिगरची साईज स्मॉल झाली आणि मला ते जर मोठी दाखवायची असेल म्हणून मी त्याला ती दाखवली होती, फिगर साईज दिली होती. ओके, सो इथे फिगर साईज आलेली आहे आणि अकॉर्डिंग टू द फिगर साईज इथे तुमचा जो मंथ वाईज डेटा आहे तो डिस्प्ले झाला आहे. ठीक आहे, पर्टिक्युलरली म्हणजे ॲन्युअल आणि इयरमध्ये तुमचा हा प्लॉट झालेला आहे आणि त्याचा हा डेटा डिस्प्ले झालेला आहे स्कॅटर, इन द फॉर्म ऑफ स्कॅटर. म्हणजे या इयरपासून या इयरपर्यंत टेम्परेचर इन्क्रीज होत आहे, डिक्रीज होत आहे, हे या प्लॉटने तुम्हाला कळेल. ठीक आहे, देन सेम तुम्ही इथे प्लॉट करता आहे बाय युझिंग द सीबॉर्न लायब्ररी. आता हे जो प्लॉट केला आहे तुम्ही बाय युझिंग द मॅट प्लॉट. मॅट प्लॉटमध्ये PLT यूज केला होता म्हणून मॅट प्लॉटनी आपण हा ग्राफ केलेला आहे आणि सेम तुम्ही हा ग्राफ सीबॉर्ननी सुद्धा करू शकता. म्हणून आपण इथे काय करतोय, फक्त त्याला एक टायटल प्रोव्हाइड करतोय, PLT डॉट टायटल. ठीक आहे, जर आपण इथे PLT आणि SNS दोन्ही यूज करतो म्हणजे मॅट प्लॉट आणि सीबॉर्न दोन्ही यूज होणार. जर SNSच म्हटलं तर फक्त याला हेडिंग नाही देता येणार आपल्याला. ठीक आहे ना, तर मग आता इथे SNS डॉट स्कॅटर प्लॉट एक्स एंटिटी तुमची इनपुट डेटा, आउटपुट डेटा अँड DF. ठीक आहे, आणि तरी पण तुमचा हा डेटा सेट म्हणजे काय झालं आहे, तुमचा डेटा डिस्प्ले झाला आहे म्हणजे एक प्रकारे ग्राफ प्लॉट झालेला आहे. असं पण तुम्ही करू शकतात. आता नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, मीन स्क्वेअर एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर अँड R स्क्वेअर तुम्हाला काढायचं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला लिनियर रिग्रेशनचं मॉडेल लागेल आणि लिनियर रिग्रेशनचं मॉडेल काढण्यासाठी 2 डायमेन्शनलचा डेटा पाहिजे म्हणजे 2 डायमेन्शनल डेटा पाहिजे. म्हणून आपण चेक करतोय एक्स डॉट शेप. आता इथे आपल्याला काय दिसतंय 117 कॉमा पुढे काहीच नाही आहे म्हणजे शेपनी काय मिळतं, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. पण इथे काय दिसतंय फक्त 117 म्हणून त्याला आपल्याला रिशेप करावं लागेल आणि आपल्याला ॲटलिस्ट एक तरी कॉलम पाहिजे आहे. म्हणून आपण याला काय करतो, एक्स इज इक्वल टू एक्स डॉट व्हॅल्यूज, व्हॅल्यूज नावाचा ॲट्रिब्यूट त्याला पास करतोय जेणेकरून तो डेटा आपल्याला ॲरेजच्या फॉर्मॅटमध्ये देईल. इथे त्याने आपल्याला ॲरेजच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे आणि आपण आता त्याला रिशेप करणार आहे बाय ॲडिंग द कॉलम. मग आपण काय करतोय, एक्स इज इक्वल टू एक्स डॉट रिशेप, 117 रोज आहेत आणि एक कॉलम ॲड करतोय म्हणजे आपल्याला आउटपुट असं मिळेल. म्हणजे आपला इथे डेटा रिशेप झालेला आहे. म्हणून आपण एक्स डॉट शेप केल्यावरती आपल्याला दिसतंय नंबर ऑफ रोज अँड कॉलम. ठीक आहे, आपण एकच कॉलम केला आहे म्हणून इथे एकच कॉलम दिसतोय. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, मॉडेल क्रिएट करायचं आहे. 2 डायमेन्शनल डेटाची कंडिशन सॅटिस्फाईड झालेली आहे. आता आपण मॉडेल बिल्ड करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की sklearnची लायब्ररी यूज करून आपण लिनियर रिग्रेशनच्या क्लासला कॉल करतोय. मग क्लास आला तर ऑब्जेक्ट येणारच म्हणून आपण इथे रिग्रेसरचं पण एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, हा क्लास झाला इथे क्रिएट केलेला लिनियर रिग्रेशनचा अँड देन त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे रिग्रेसर नावाचा. नंतर मग आपण काय केलेलं आहे, त्या मॉडेलला ट्रेन केलेलं आहे. मग ट्रेन करण्यासाठी कोणती हे करणार आहे आपण मेथड यूज करणार आहे, रिग्रेसर डॉट फिट. म्हणजे काय होणार त्यांनी की या क्लासला ट्रेनिंग होईल त्या क्लासवर. नंतर मग आता आपल्याकडे जेव्हा लिनियर रिग्रेशन फाइंड आउट करायचं असते आपल्याला, तेव्हा आपल्याला M आणि C ची व्हॅल्यू पाहिजे असते. M म्हणजे काय, स्लोप, आणि इथे स्लोप म्हणजे काय, कोइफिशियंट. सो रिग्रेसर डॉट कोइफिशियंट म्हणजे काय, तुमचा M निघतोय आणि रिग्रेसर डॉट इंटरसेप्ट म्हणजे इथे तुमचा काय निघतोय, C. दॅट इज Y इंटरसेप्ट इज नथिंग बट अ C. ठीक आहे, मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे आपण फक्त एक प्रेडिक्ट करून पाहिलेलं आहे की ऑब्जेक्ट डॉट प्रेडिक्ट करून आपण जर बघितलं तर पर्टिक्युलरली कोणतं तरी इयरचं आपण टेम्परेचर बघतोय. तर इथे आपण 2078चं टेम्परेचर बघतोय. तर इथे किती आलं आहे, 30.74. हे त्यांनी प्रेडिक्ट केलेली अमाऊंट आहे. ठीक आहे, ओव्हरऑलमध्ये आता तुम्ही एक्सचे जे काही आहेत टेम्परेचर ते तुम्ही इथे प्रेडिक्ट केलेले आहेत. ॲक्च्युअल व्हॅल्यू जे आहेत टेम्परेचरचे ते तुमच्या डेटा सेटमध्ये गिवन आहे आणि इथे कोणत्या व्हॅल्यू घेतल्या तुम्ही, प्रेडिक्टेड. ठीक आहे, सो द डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड प्रिडिक्टेड व्हॅल्यू इज नथिंग बट द एरर. आणि आपल्याला काय काय काढायचं आहे, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन स्क्वेअर एरर अँड R स्क्वेअर. तर ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी आपल्याला इन शॉर्ट आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे आणि एररमध्ये काय होतं आहे, एरर म्हणजे काय, इट्स अ डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल अँड प्रिडिक्टेड डेटा. सो ॲक्च्युअल मायनस प्रिडिक्टेड आणि त्याचा जर ॲब्सोल्यूट घेतला म्हणजे फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळणार आणि तो म्हणजे काय आपला ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे ना, मग ते आपल्याला काय मिळेल, ॲब्सोल्यूट एरर तर मिळालेला आहे पण त्याचा मीन काढायचा आहे.
मीन काढण्यासाठी np.mean इन ब्रॅकेट ॲब्सोल्यूट ऑफ ॲक्च्युअल मायनस प्रिडिक्टेड. आणि हे NP कशासाठी यूज केलं ती नमपायची लायब्ररी. ओके, तर मॅथमॅटिकल ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला नमपाय लायब्ररी यूजच करावी लागेल. नंतर आपण हे फंक्शन वापरून सुद्धा काढू शकतो. फंक्शन वापरून म्हणजे कसं, फ्रॉम sklearn मॅट्रिक्स डॉट मॅट्रिक्स इम्पोर्ट मीन ॲब्सोल्यूट एरर आणि नंतर त्याला आपण ॲक्च्युअल अँड प्रिडिक्टेड व्हॅल्यू पास करणार. म्हणजे तुमची ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जर सेम येत असेल म्हणजे तुमचा हा वाला फंक्शन आणि हा फॉर्म्युला करेक्ट आहे. देन सेम तुम्ही मीन स्क्वेअर एरर काढणार. np.mean व ॲक्च्युअल मायनस प्रिडिक्टेड मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे तुमचा मीन स्क्वेअर येणार. आणि तसंच तुम्ही फंक्शननी पण काढणार ॲक्च्युअल आणि प्रिडिक्टेड व्हॅल्यू पास करून. तसंच तुम्ही फंक्शननी आर स्क्वेअर व्हॅल्यू पण काढू शकतात. आर स्क्वेअर काढण्यासाठी सेम तुम्ही इम्पोर्ट करणार R2 स्कोअर आणि नंतर त्याला ॲक्च्युअल अँड प्रिडिक्टेड व्हॅल्यू पास करणार. आता इथपर्यंत तुम्ही सेकंड टास्क कंप्लीट केलं, जसं की मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन स्क्वेअर एरर अँड आर स्क्वेअर. आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिज्युअलाइज अ लिनियर रिग्रेशन ग्राफ. आता तुम्ही हे पाहिलं असेल टायटल. आता तुम्हाला ग्राफ करायचं आहे ना, लिनियर रिग्रेशनचा ग्राफ प्लॉट करायचा. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅटर प्लॉटमध्ये किंवा एखादा जो प्लॉट दिलेला आहे त्याच्यामध्ये बेस्ट फिट लाईन ड्रॉ करायची आहे. आणि बेस्ट फिट लाईन कशाने ड्रॉ होणार आहे, या कोडने. ठीक आहे ना. म्हणजे तुमचा हा जो कोड पाहिला असेल तुम्ही, तर वरती सेम कोड आहे. ठीक आहे, फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तुम्ही इथे लेबल पास करताय ॲक्च्युअलचं आणि प्रिडिक्टेडचं, जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट फिट लाईन मिळेल. ठीक आहे, आणि हे लिजेंडनी काय होतंय, हा बॉक्समध्ये तुमचा आउटपुट येतोय. ठीक आहे, आता काय होतंय, याला तुम्ही काय दिलेलं आहे, ॲक्च्युअलला. म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे कोणता डेटा, हा जो स्टार म्हणून दिलेला आहे तुम्ही. ॲक्च्युअल म्हणजे तुमचा गिवन डेटा, त्याला तुम्ही रेड कलर दिलेला आहे आणि मार्कर इथे मी स्टार घेतला आहे. इन्स्टेड ऑफ स्टार तुम्ही डॉट पेन घेऊ शकता. आणि प्रिडिक्टेड म्हणजे कोणता, ही लाईन. ठीक आहे, बेस्ट फिट लाईन. त्या बेस्ट फिट लाईनला मी कोणता कलर दिलेला आहे, दॅट इज G. आणि अशा करून तुम्ही ही लिनियर रिग्रेशनचं मॉडेल क्रिएट करून तुम्ही बेस्ट फिट लाईन पण ड्रॉ केलेली आहे. म्हणजे हे काय आहे, तुमचं एक लिनियर रिग्रेशन लाईनचं प्लॉट आहे इन शॉर्ट. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की टेम्परेचर हे वाढत चाललं आहे. ठीक आहे, आणि मॅक्सिमम टेम्परेचरमध्ये जी लाईन गेलेली आहे ती बेस्ट फिट लाईन आहे. ओके, सो पुढे पण हे टेम्परेचर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच राहील. जसं की 2025 पर्यंतही असेल तर टेम्परेचर हे इन्क्रीज झालेलंच असेल. अकॉर्डिंग टू द इयर हे टेम्परेचर वाढत जात आहे, हे तुम्हाला दिसतं आहे. आणि आता खाली तुम्ही काय काढलेलं आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं एक टर्म तुम्ही मॅटप्लॉटने काढता आहे, मॅटप्लॉट लायब्ररी यूज करून काढताय, तर एक टर्म तुम्ही सीबॉर्न लायब्ररीकडून पण करू शकता. तर हा सिंगल लाईनचा कोड आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच आहे की सेग्रिगेट करताना थोडं नाही दिलं आहे, सेग्रिगेट करणार म्हणजे कलर नाही दिलेत. जसं की SNS डॉट रिग्रेशन प्लॉट X इज इक्वल टू इयर, Y इज इक्वल टू ॲन्युअल डेट अँड डेटा इज इक्वल टू DF. म्हणजे काय, इथे तुम्हाला इनपुट आउटपुट दिलेलं आहे, डेटा सेटमधून तुम्ही ह्या व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. आणि SNS डॉट प्लॉटनी काय होते, रिग्रेशन प्लॉटनी काय होते, तुमचा जो प्लॉट आहे, जो तुम्हाला ॲक्च्युअली रिग्रेशन प्लॉट करायचा आहे, तो इथे प्लॉट होणार फक्त एका लाईनच्या कोडमध्ये. सो सीबॉर्न लायब्ररी ही शॉर्ट कोड करते आणि मॅटप्लॉट लायब्ररी ही 4 to 5 लाईन्समध्ये कोड लागतो, पण तो डिटेलमध्ये असतो. जसं की तुम्ही इथे चेंजेस करू शकता, कलर वगैरे, तसं हे चेंजेस इथे पण करू शकतात. पण इथे जर करायला गेलं तर तुमचं मॅटप्लॉट लायब्ररी यूज होईल. ओके, सो अशा प्रकारे आपण सेकंड प्रॅक्टिकल शिकलो आहे. थँक्यू.